तर नमस्कार फ्रेंड्स, मी चाललो आहे नागनाथ. इथं गुफा आहे एक आमच्या केपीमध्ये, खोपोलीमध्ये. म्हणजे खोपोलीच्या केपी फॉल्स तिथून जावं लागतं. पण तो मंदिर, तो एक देवस्थान, तो एवढं पवित्र आहे सर्वांसाठी. माझा फर्स्ट ब्लॉग मी तिकडचंच बनवतो आहे, कारण देवाच्या नावाने फर्स्ट ब्लॉग बनवा लागतोच. सध्या आम्ही सगळे चाललो आहेत सोबत. कुठे मानस कुठे गेला? बघा, इकडं मानस पण आहे आणि इकडं अर्जुन आहे. सगळे चाललोय आता नॉर्मल वॉकिंग करत चाललोय. आता किती वाजलेत? 9 वाजलेत. तर आम्हाला तिकडं प्रॉपर जाता तर आम्हाला 12-13 वाजणार आहेत. 12-13 म्हणजे 1. बटुए मैं रखूं तेरी सांभ के निशानियां, तेरे बिना कॉल हो रे ठीक कोन्या हाल मेरा, आज जोड़ू राम दे दे सासा तेरी. जस्ट इथून रस्ता आहे जायचा झेनित कॉर्नरवरून. हा आला मंदिर, हा आला मंदिर. पहिले मंदिराचे दर्शन घेऊ. मंदिराचे तुम्हाला पहिले सिनेमॅटिक्स दाखवतो. हा इथून आलो, तिथे एक स्पॉट दिसेल. या स्पॉटच्या जस्ट लेफ्ट साईडने आपल्याला जायचंय. लेफ्ट रे, इथून लेफ्ट आहे ना, आज हात लेफ्ट आहे ना, लेफ्ट साईडने. आता हे बघा, हा एक वडाचं झाड लागतो. त्या वडाच्या जस्ट ऑपोजिटला साईडून, राईट साईडून आपल्याला जायचंय. इथून आता आम्हाला ते बघा, त्या तिकडं ते बघा, त्या डोंगरावरती चढायचं 5 पायरीला इथून. हॅलो सुलू, 5 पायरी स्टार्ट झाली आमची. जस्ट इथून जायचंय. खोपोली कशी दिसते आमची खोपोली. आता आम्ही केपी फॉल्सला आहे. जस्ट इथं केपी फॉल्समध्ये होत आम्ही. फुल कालोख पडलाय खूप, एकदम म्हणजे पावसाळ्यासारखं एकदम, म्हणजे सीझन हे झालंय. आता इथून जस्ट आपल्याला 4 बोगदे क्रॉस करायचे आहेत. परफेक्ट, इथून 4 बोगदे क्रॉस करायचे आहेत. तर सो आता आम्ही चालू केली आहे आता आतमध्ये जायची या गुहेत. इथून आता ट्रॅव्हल करत जायचं आहे प्रॉपर 3 किलोमीटर बहुतेक. हे बघा, आता आम्ही जातो इथून. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत गुफेमध्ये. म्हणजे हा ट्रेनचा एक टनल आहे. आता आम्ही इथून पुढे जाणार आहे. थोडंसं तुम्हाला पुढं जाऊन आमची सिनेमॅटिक दाखवतो. You can say that I'm a fool and I don't know very much, but I think they call this love. सो आम्ही पोचलेलो आहे इकडं. आता इथून फक्त 10 ते 15 मिनिटाची ट्रॅक आहे. सद्गुरु वटसिद्ध नागनाथ महाराज की जय. सो गाईज, 10 ते 15 मिनिटाची ट्रॅक करून आता आम्ही पोचलेलो आहोत वरती. तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो आतली, तर बघा तुम्ही. प्रसन्न वदना
तर मग आम्ही आतलं दर्शन घेतलं. मग आम्हाला ही ट्रॉफी एक दिसली. खूप भारी वाटलं आम्हाला ही ट्रॉफी पाहून. तर आतलं दर्शन करून आम्ही घेतलं जेवण बनवायला. जेवण आम्ही लगेच निघणार होतो. जेवण मीच बनवत होतो. तर जेवणामध्ये आम्ही पुलाव भात बनवला होता. जेवण बिवण करून आम्हाला निघायचं होतं लवकरच, कारण पावसाचं वातावरण झालं होता. बारीक बारीक पाऊस पडत होता. नंतर आम्हाला प्रॉब्लेम आला असता म्हणून आम्ही निघलो. तर जस्ट आम्ही निघलेलो आहोत घराकडे जायला आणि आम्हाला पाऊस भेटला आहे रस्त्यातच, कारण पाऊस तर पडतोय बारीक बारीक. आता आम्ही फुल मस्करी करत जाणार आहोत. तर आम्ही मस्करी करत पुढं आलो तर आम्हाला वाटेतच पाऊस भेटला. इथं मानसचा टी शर्टच पडलाय. बॅग घेऊन ठेवला होता. टी शर्ट घ्यायला परत चाललोय. कुठं पडला काय माहिती टी शर्ट. आता आम्ही अर्धा भोगा पूर्ण क्रॉस केला होता. बघा बॉडी बघा याची तांबडा पांढरा. याचा टी शर्ट भेटला. हे बघा याचा टी शर्ट भेटला. इथं पडली होती.